आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी बटोगे तो फसोगे अशी नवी घोषणा दिली आहे। लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्याचा भरपूर वापर केला। आता परिणय फुके यांनी महापालिका निवडणुकीत आधीच्या घोषणेत थोडा बदल करून बटोगे तो फसोगे असं म्हटलंय। या घोषणेचा तपशील मतदारांना सांगताना त्यांनी विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी फसू नये, विरोधकांना मतं दिली तर तुमच्या वॉर्डात विकास होणार नाही, तुमची फसवणूक होईल असं आवाहन त्यांनी केलं। कारण मोदीजींनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं कटोंगे तो बटोंगे, आणि जर या लोकांना जर आपण मतदान दिलं, चुकीने तिथे काँग्रेस, कारण हे निवडून येऊ शकत नाही, चुकीने तिथे काँग्रेस निवडून आलं तर आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही। जो विकास संपूर्ण महाराष्ट्राचा होऊन राहिला, जो विकास संपूर्ण देशाचा होऊन राहिला, जो विकास संपूर्ण शहराचा होऊन राहिला, कुठेतरी तुमच्या प्रभागाला त्याच्यात ब्रेक लागणार, हेच तुम्हाला सांगतो। आणि कुठेही तुम्ही कोणाच्या अफवा भूल थापायला न जाता, कोणाच्या अफवा प्रचारात न पडता फसू नका। कारण मी आता नवीन नारा दिलेला आहे, बटोंगे तो फसोंगे, आणि म्हणून न फसता इकडे तिकडे न जाता कमल हा माननीय मोदीजींचा कमल आहे, कमल हा माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा कमल आहे, कमल हा माननीय फडणवीस साहेबांचा कमल आहे। आणि या सगळ्यांचे हात मजबूत करण्याकरता, आपल्या लाडकी बहिणीचा महिन्याचे पैसे चालू राहण्याकरता, या तिघांचे हात मजबूत करण्याकरता तिन्ही प्रभागामधले चारही उमेदवाराला कमल पुढील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।